नमस्कार, अस्मिताज कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी अतिशय सोपी व खूप कमी साहित्यात तयार होणारी आलू मटरची ही भाजी तुमच्याशी शेअर करणार आहे। चला तर मग इथे रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी सर्वात प्रथम एक टोमॅटो स्वच्छ धुवून चिरून घ्यायचा आहे। टोमॅटोच्या फोडी थोड्या मोठ्यात चिरून घ्यायच्या आहेत कारण त्याची नंतर मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची आहे। टोमॅटो चिरून झाल्यानंतर एक कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे। कांदा चिरून झाल्यानंतर हे चिरलेलं एक टोमॅटो, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि आल्याचा तुकडा मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे आणि हे वाटण पाणी न घालताच वाटून घ्यायचं आहे। इथे वाटण वाटून तयार झालेलं आहे। त्यानंतर कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये 1 चमचा जिरं घालून घ्यायचे आहेत। जिरं घालून झाले की यामध्ये थोडासा हिंग घालून घ्यायचा आहे। जिरं चांगले तडतडले की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि छान परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झालेला आहे, त्यामध्ये मी टोमॅटो, आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालून घेत आहे। आता ही पेस्ट घालून व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून परत व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचं आहे। हळद घालून झाल्यानंतर 1 चमचा लाल तिखट घालून घ्यायचा आहे। त्यानंतर 1 चमचा धना पावडर घालून घ्यायची आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून यामध्ये 1 चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे। गरम मसाला घालून व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून याला एक उकळी आणून घ्यायची आहे। टोमॅटोचा कच्चेपणा जाण्यासाठी थोडासा मसाला शिजून घेतल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी मटारचे दाणे घालून थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि आता या मटारच्या दाण्यांना कमी गॅसवरती एक 5 मिनिटे शिजून देणार आहे। इकडे मटारचे दाणे शिजून होईपर्यंत मी बटाट्याच्या बारीक फोडी करून घेत आहे। इथे मी 2 उकडलेले बटाटे वापरलेले आहेत। आता इकडे मटार दाणा शिजलाय की कसा तो मी हाताने चाफून बघत आहे, तर मटार शिजलेली आहे। त्यामध्ये आता हे बटाट्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत आणि नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बटाट्याच्या फोडी घालून झाल्यानंतर आता या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून यामध्ये तुम्हाला जेवढं लागेल तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे। जर सरभरीत भाजी करायची असेल तर थोडं पाणी वापरायचं आणि रस्सा भाजी करायची असेल तर थोडंसं जास्त पाणी वापरायचं। पाणी घालून झाल्यानंतर यामध्ये मी आता चवीनुसार मीठ घालून घेत आहे। इथे मी सरभरीतच भाजी करणार आहे, त्यामुळे मी अगदी थोडासा पाण्याचा वापर केलेला आहे। आणि हो, कुठलीही भाजी असो ती बनवण्यासाठी आपल्या घरामध्ये किती माणसं आहेत त्यानुसार पाणी, मीठ आणि तिखट याचा अंदाज लावावा लागतो। कारण काही जणांना तिखट खूप लागते, त्यामुळे इथे तिखटाचं प्रमाण परफेक्ट सांगता येत नाही। ते आपल्या घरातील माणसांच्या चवीनुसार वापरायचे आहे। आता इथे तुम्ही बघू शकता भाजी तयार झालेली आहे, त्यावरती मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि आता कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून याला एक 2 ते 3 मिनिटे कमी गॅसवरती शिजून देणार आहे। इथे आलू मटार ही भाजी तयार आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा। धन्यवाद।